नो मेरिट लिस्ट नो वेटिंग लिस्ट महावितरणाच्या भरती परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची थेट यादी जाहीर केल्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न आता उपस्थित झालाय। नो मेरिट लिस्ट नो वेटिंग लिस्ट। विद्यार्थी संघटनाही आक्रमक झालेल्या आहेत। महावितरण भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलाय। ऑक्टोबर 2024 मध्ये महावितरणातील अकाउंटंट आणि इंजिनिअरिंग पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली आणि त्याचा निकाल 14 जानेवारीला जाहीर केला। IBPS कडून घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर न करता थेट निवड यादी जाहीर केल्यामुळे परीक्षार्थींमध्ये संशय निर्माण झालाय। काही परीक्षार्थी या सगळ्या गोंधळासंदर्भात कोर्टात जाण्याच्याही तयारीत आहेत। या संदर्भामध्ये स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर आणि परीक्षार्थी यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। घाईघाईने निकाल लावून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून हा घोळ दाबवण्याचा संपुष्ट आणण्याचा प्रयत्न करत आहे। तसेच विद्यार्थ्यांची मागणी आहे की गेट सक्ती विरुद्ध रद्द करून पुन्हा नव्याने निकाल देण्यात यावा। तसेच प्रतीक्षा यादी लावून संपूर्ण प्रतीक्षा यादी पूर्ण होईपर्यंत कुठल्या प्रकारे नवीन पद भरती करू नये आणि सुशिक्षित जे विद्यार्थ्यांनी अनुभव आहे कंपनीमध्ये त्यांना प्राधान्य देण्यात यावा। गेट सक्तीचा पूर्ण विरोध आहे। जर असे नाही केल्यास विद्यार्थी खंड न्यायालयाकडे अपील करतील। त्याकरिता आम्ही या महाघोटाळ्या संबंधित ऊर्जा मंत्रालयाने यावर लक्ष द्यावे हीच विनंती। महावितरण आहे की महाघोटाळा आहे हा। विद्यार्थ्यांचे मार्क नाही आहेत, विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव नाही आहे, नॉर्मलायझेशन नाही केलेलं, रिस्पॉन्स शीट विद्यार्थ्यांना दिली नाही आहे, IBPSने रिझल्ट हा डिक्लेअर केलाच नाही। हा रिझल्ट महावितरणने डिक्लेअर केलेला आहे। या रिझल्टवर सर्व विद्यार्थ्यांचे आक्षेप आहे। याच्यामध्ये 100% घोटाळा झालेला आहे। फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात, तुमचं आत्ता सरकार आलेलं आहे, किमान विद्यार्थ्यांच्या पोटावर पाय देऊ नका। घोटाळा झालेला आहे। तुम्ही रिझल्ट IBPS कडून डिक्लेअर करा आणि तुम्हाला एक नम्र विनंती आहे, लवकरात लवकर सर्व परीक्षा या MPSC कडे द्या। तर महावितरण परीक्षेसंदर्भातला हा जो घोटाळा आहे या संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, एकतर निकाल जाहीर केलेला नाही हा भाग आहे, पण त्याच व्यतिरिक्त नावं सुद्धा त्या शीटमध्ये व्यवस्थित आलेली नाही आहेत लिहून, अशा पद्धतीच्या खूप त्रुटी आहेत। नक्की हा प्रकार काय आहे? आपण सगळी माहिती या उमेदवारांकडून घेतली, संघटनांकडून घेतली। त्यांचं हे म्हणणं आहे की 24 ऑक्टोबरला ही परीक्षा घेण्यात आली। अभियंता पदासाठी या परीक्षा महावितरणाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जाते आणि 14 जानेवारीला जेव्हा हा निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण नव्हते, मेरिट लिस्ट नव्हती, शिवाय वेटिंग लिस्ट नव्हती, नॉर्मलायझेशन नव्हतं आणि त्यामुळेच एक संशय सर्व उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला। 14 जानेवारीला निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळात तो वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला आणि 15 जानेवारीला पुन्हा सुधारित निकाल लावण्यात आला आणि त्यामुळेच सुरुवातीपासूनच या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित उमेदवारांकडून करण्यात आलं। विद्यार्थ्यांचं हे म्हणणं आहे की आमचे जे गुण आहेत ते आम्हाला कळावे, त्याशिवाय मेरिट लिस्ट जारी करावी की किती गुण आहेत, कोणत्या क्रमांकाला कोणत्या, फक्त रँक देऊन होणार नाही आणि शिवाय नॉर्मलायझेशन सुद्धा असावं। यामध्ये आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेट परीक्षा उत्तीर्ण किंवा गेट पात्र अशाच उमेदवारांना ही परीक्षा देता येईल अशा प्रकारची अट घालण्यात आली होती। मात्र या विरोधात आधीच काही उमेदवार हे कोर्टात गेले होते, त्यामुळे कोर्टात हे सगळं प्रकरण प्रलंबित असताना सुद्धा ही भरती प्रक्रिया कशी राबवली जाते असा सुद्धा प्रश्न या उमेदवारांकडून विचारण्यात आलेला आहे। त्यामुळे आज या सगळ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत त्यांचं केलं जात आहे, त्यामुळे याला स्थगिती द्यावी यासाठी कोर्टात सुद्धा काही उमेदवार जाण्याच्या तयारीत आहेत। पूर्वी धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।